खिशात पैसे आहेत, बँक बॅलन्स पण फुल आहे, पण तरीही पेमेंट होत नाहीये. हो, तुम्ही एकटेच नाही. देशभरात यूपीआयचं सर्व्हर डाऊन झाल्यामुळं आज लाखो भारतीयांची मोठी गोची झाली आहे. आज अचानक नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या म्हणजे यूपीआयच्या सर्व्हर्समध्ये तांत्रिक बिघाड झाला. दिल्ली, मुंबईपासून ते पुण्यापर्यंत सगळीकडे पेमेंट फेलचं मेसेज येत होतं. जवळपास 82% लोकांना पैसे ट्रान्सफर करता आले नाहीये, तर 12% लोकांना QR कोड स्कॅन करताना अडथळे आले. दुकानदार आणि ग्राहक दोघांमध्येही गोंधळाचं वातावरण झालं. अनेकांना चहाच्या टपरीपासून मॉलपर्यंत रोख रक्कम म्हणजेच कॅश काढावी लागली. विशेष म्हणजे इंटरनेट किंवा बँकचा प्रॉब्लेम नसून हा पूर्णपणे यूपीआय सिस्टीमचा तांत्रिक बिघाड होता. डिजिटल इंडियाच्या काळात आपण पूर्णपणे यूपीआयवर अवलंबून राहणं धोक्याचं आहे का? तुम्हाला काय वाटतं? अशा वेळी खिशात बॅकअपसाठी कॅश ठेवणं गरजेचं आहे का? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि पाहत राहा न्यूज डॉट्स.